आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सामाजिक कार्यकर्ते रमजान खलिफा यांना आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. जनकल्याण आरोग्य सेवा फाउंडेशनचे सचिव आणि रुग्ण हक्क कार्यकर्ते रमजान खलिफा यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खलिफा मुस्लिम नाभिक मंडळाचे खजिनदार म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्यात मोठी छाप पाडली आहे. हुतात्मा बहुउद्देशीय सेवा विकास संस्था कराड येथील संस्थेच्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कलानगर योजना भवन सांगली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुनील फडतरे होते. यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सभापती अतुल माने, नगरसेवक संतोष पाटील, वर्षा निंबाळकर, संजय अहिर, स्वप्नील माने, डॉक्टर कैलास पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमजान खलिफा यांनी आरोग्य क्षेत्रात आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या कामाचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले. या सोहळ्यात पत्रकार विनोद पाटील, योगेश रोकडे, एडी पाटील, मयुरी नर्सरीचे भीमसेन कोळी यांनाही त्यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा पाटील यांनी केले, तर स्वागत आणि सूत्रसंचालन श्री बाबर यांनी केले. या सन्मानाबद्दल रमजान खलिफा यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.